नमस्कार मंडळींनो, अगदी थोड्या दिवसावर आता विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या कामाला प्रचंड वेग धारण करताना दिसत आहेत. बरेच नेते देखील उमेदवारी मिळण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. अशातच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीला म्हटलंय की लवकरात लवकर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. जो चेहरा असेल त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल, पण त्याआधी आमची एक अट आहे. ती अट जाणून घेण्यापूर्वी आपण व्हिडिओला लाईक करून चॅनल जरूर सबस्क्राईब करा. राज्यात सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. राज्यात भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून त्यांच्याबरोबर महायुतीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे दुसरीकडे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. लोकसभेत महायुतीला मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यामुळे महायुती आता विधानसभेच्या तयारीला जोरदार लागले असताना अनेक नेते महायुतीतील भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांना सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. त्यामुळे आता विधानसभा तोंडावर आली असताना पक्षातील होणारी गळती रोखायची का, विधानसभेसाठी तयारी करायची कशी, असा प्रश्न आता महायुतीला पडलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केलेली पाहायला मिळाली. ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक नेते मंडळी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश करताना दिसत आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांची ताकद आता वाढत चाललेली दिसत आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत असणाऱ्या प्रमुख नेत्यांना प्रश्न उपस्थित केला आहे की लवकरात लवकर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. जो चेहरा मान्य असेल त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल, पण आमची जी अट आहे की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा लवकर जाहीर करावा. त्यामुळे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी नेमका चेहरा कोण असू शकतो, कोणत्या पक्षाचा असू शकेल, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा आणि अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.